शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, याच्यापासून सुरुवात करून आपण प्रयाणकाले मनसा चलेन इथपर्यंत पाठ म्हटला. आता जो वेगळ्या वेगळ्या अध्यायांच्या मधनं श्लोक निवडून सिक्वेन्शियली लावलेले आहेत सब्जेक्ट वाईज. प्रत्येक श्लोकाचं वैशिष्ट्य हे आहेच आहे, त्यात काही शंका नाही आहे. आणि एकूण फ्लो जो आहे त्याचं पण वैशिष्ट्य आहे. गीतेमध्येच ही प्रक्रिया जी आहे ती 6व्या अध्यायामध्ये विभागून आलेली आहे 2 ठिकाणी. म्हणजे एकाच अध्यायामध्ये शुचोदेशे प्रतिष्ठाप्य इथपासून सुरुवात करून एक विषय संपवला ज्याला विनोबांनी पूर्वयोग असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर संकल्प प्रभावान कामान, आता जो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत, ज्याच्यामध्ये शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, हा जसा मध्यवर्ती श्लोक आहे मुख्य, तो दुसऱ्या भागामध्ये आलेला आहे. म्हणून पहिल्या भागामध्ये जो आहे तो पूर्वयोग म्हटले आणि त्याला उत्तर योग असं म्हटलेलं आहे. याचं कारण पूर्वयोग पहिल्यांदा बसण्यापासूनच सुरुवात होते. जी गोष्ट सगळी समजली जाते पण केलीच जात नाही, त्यातलं पहिलं म्हणजे एका आसनावरती बसणे. म्हणून गीतेने पहिल्यांदा शुचोदेश प्रतिष्ठाप्य इथपासून सुरुवात केली की बाबा हेच होत नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी वाचून बिचून निरनिराळ्या लोकांच्या काय 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 ध्यानाच्या संबंधीच्या विवरणात्मक कल्पना असं म्हणू आपण, खूप लोकांनी प्रस्तुत केले. सोलापूरला ध्यान शिबिर होतं त्यावेळेला एक बरेचसे वृद्धग्रस्त मला भेटले होते आणि का ते हे पुस्तक तुम्ही वाचले का ध्यानावरचं असं विचारलं त्यांनी मला. तर मी म्हटलं नाही वाचलं. वाचा म्हणले जरूर. म्हटलं कोणी लिहिलंय काय आहे? मीच लिहिलंय म्हणले. मी म्हटलं मग तुम्ही कुठल्या पद्धतीने ध्यान करता? ते म्हटलं मी ध्यान नाही करत, मी म्हटलं पुस्तक लिहिलंय. आता हे जे आहे की एखादा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि लोकांना अपिलिंग होतो म्हणून त्याच्यावरती लोक पुस्तकं लिहित राहतात. त्याचा जो मधला भाग आहे, मध्यवर्ती जो अनुभूतीशास्त्र आहे, हे ध्यानयोग हे, कारण की वैचारिक भाग जो आहे तो वैचारिक भाग हा तर कितीतरी ठिकाणी मांडला गेलेला असतो. ज्ञानात्मक भूमिका जी आहे की ध्यानातनं जी विकसित व्हायची आहे तिच्याबद्दल खूप ठिकाणी विविध अंगांनी प्रतिपादन केलेलं आहे. सगळं वेदांत आणि त्याच्यावरती सगळं तत्वज्ञान, त्याची प्रतिपादनं हे भरपूर केलं गेलेलं आहे. परंतु प्रॅक्टिकल आस्पेक्ट जर का बघितलं तर फार कमी आहे. आम्ही काय करायचं आहे ही महत्त्वाची गोष्ट भगवद्गीतेने सांगितली की तुम्ही असं करा, पहिल्यांदा बसा. गीतेचं ध्यानयोग हा सर्वोत्कृष्ट आहे असं माझं मत आहे. मी अनेक ध्यानयोग वेगळे वाचलेले आहेत. म्हणजे मी एकच वाचला असता आणि असं म्हटलं असतं की सर्वोत्कृष्ट आहे तर त्याला काही अर्थ नाही. परंतु कितीतरी लोकांची विवरणं वाचलेली आहेत. करायचं काय आपण हे निश्चित समजतच नाही त्याच्यामधनं.
मग काही लोक असं म्हणतात डोळे मिटून जप करा. पण मेन सायन्स ऑफ मेडिटेशन काय आहे हे तर बघा ना. कितीतरी प्रश्नांच्या मध्ये सुद्धा येतं कित्येक वेळेला, आणि सिनियर लोक हे प्रश्न विचारतात की ध्यान लागत नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला आम्ही कुठलं तरी नाम घेत बसू का? बसा, काहीतरी गडबड करत बसण्यापेक्षा नाम घेत बसा. पण ध्यानयोगाचं शास्त्र आहे, आणि ते शास्त्र भगवद्गीतेमध्ये स्पेसिफिकली शुचो देशे, चांगल्या जागेमध्ये असं एवढाच अर्थ घ्यायचा. पवित्र जागा, चांगली जागा, गदळ असू नये. थोडक्यात म्हणजे शांत असली पाहिजे. त्याच्यावरती आपलं आसन घालून बसणे. स्थिरम आसनम आत्मनः, स्वतःच. हे सगळं बऱ्याच वेळेला विवरण करून झालेलं आहे. पण रिपीटेडली ते विवरण करण्याची आवश्यकता राहते. याचं कारण असं आहे की सेविलेची सेवावे, अन्न घेतलेची घ्यावे, जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. की ती गोष्ट ठसली पाहिजे, वैचारिक दृष्टीने पटली. आवश्यक आहे ते वैचारिक दृष्टीने पटणं, ही आवश्यक पहिली गोष्ट आहे. परंतु ॲक्च्युली प्रॅक्टिकल आस्पेक्ट केलंच नाही, नुसतं वैचारिक दृष्टीने पटवून घेतलं तर त्याचं तसं काही इफेक्ट होत नाही. काही म्हणजे खरोखरीच काही इफेक्ट होत नाही. कारण शेवटी ते शब्दच राहतात. मला त्याचा थोडा देखील अनुभव येत नाही. आणि हे मला कळत असतं, आणि तरी एक मानसिक बौद्धिक जडत्व असं असतं की नंतर करू, अजून काही वय गेलेलं नाही आहे, आता काय वाट पाहिजे का वय जायची. जोपर्यंत ताकद आहे आणि स्थिर बसता येत आहे, पुढे पुढे न सगळ्या शक्ती इंद्रियांच्या क्षीण होतात, त्याप्रमाणे मानसिक बौद्धिक शक्तीसुद्धा क्षीण होतात. कमी होत जातात, आपल्याला कळत नाही. पण न कळत आपण आत्ता जे फुल फॉर्ममध्ये असतो त्याला जर सवय लागलेली असेल तरच त्या टिकतात. शेवटी टिकत नाही तसं नाही आहे. पण सगळ्यांनी ही गोष्ट फार लवकरच्या वयामध्ये केली. प्रतिपादन, शास्त्र प्रगटीकरण हे सुद्धा खूप लवकरच्या वयामध्ये केलं. शंकराचार्यांनी देह ठेवला तेव्हा 32 वर्षाचे होते. ज्ञानेश्वर महाराजांचं तर माहितीच आहे. त्यांच्याशी आपली तुलना नाही आहे, काही करूच नाही म्हणजे. पण त्यांनी सांगितलेलं काय आहे, हे आहे की लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे ते गोष्ट करण्याची. कारण की ज्या मुक्कामाला जाऊन पोचायचं आहे तो मुक्काम हा अतिशय सूक्ष्म आहे आणि बौद्धिक दृष्टीने झटकन कळल्यासारखा वाटतो, आणि अजिबात त्या ठिकाणी मन स्थिर नाही होत. म्हणून या सगळ्या वातावरणाची आवश्यकता आहे. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः, स्वतःचं आसन. शक्यतो सायकोलॉजी डेव्हलप होण्यासाठी आहे हे सगळं. प्रत्येक ठिकाणी कुठं आसन घेऊन जाणार होत आपण. चांगलं आसन असावं एवढंच ठरवावं. मग ते पवित्र असलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही काय करताय त्याची ते पवित्र होणार. तुम्ही त्याच्यावर बसून जर पवित्र गोष्टी केल्या तर आसन पवित्र होईल. त्याच्यामध्ये काय आसनाचं थोडंच म्हणणं आहे की मी पवित्र आहे किंवा अपवित्र आहे.
काही होत नाही. म्हणजे आपली मानसिकता हाच त्यातला भाग आहे. सवय लागते मनाला की आसनावर बसल्यावर ध्यान करायचे. पण असं मनाचं तंत्र आहे की त्याला जसं आपण वळण लावतो त्यानुसार त्याचा ॲक्सेप्टन्स होत जातो. म्हणून आम्ही एकाच ठिकाणी एकाच वेळेला बरोबर बसणं वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टी मनाची एकाग्रता करणे एवढाच त्याच्यातला भाग आहे. मग त्याच्यानंतर तिथे करायचं काय आहे ते सांगितलेले भगवद्गीतेमध्ये. तत्रैकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. त्या ठिकाणी करायचं काय तर एकाग्र मन करायचं. चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया नियंत्रित करायच्या. यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने बसून करायचं. चित्त तत्वाशी जोडण्याचा जो प्रयत्न आहे युंजन, युंजन एवं सदात्मानम. पुढे आहे श्लोक. योगी नियत मानसा असा अगोदर श्लोक आहे आणि नंतर तशाच शब्दाचा युंजन एवं सदात्मानम योगी विगत कल्मशः असा पुढे ज्या वेळेला त्याची प्रगती परिपूर्णतेला पोचले त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामधलं सगळं जडत्व, कल्मश याचा अर्थ पाप असं त्या ठिकाणी नाही आहे. थोडंसुद्धा जडत्व राहिलेलं नसतं. या सगळ्या गोष्टी मुख्यतः तत्वावरती अवधान केंद्रित करणे म्हणजे तत्वाच्या विचारांवरती आपण अगोदर करतो तो समजून घेण्यासाठी. पण प्रत्यक्ष तत्वावरती अवधान केंद्रित करायचं म्हणजे नंतर तत्वावरती अवधान केंद्रित करणारा स्वतःच तत्वस्वरूप आहे. त्यामुळे तो सेपरेटली अवधान केंद्रित कसं करेल. म्हणजे स्ववरतीच अवधान केंद्रित करायचं, आत्मतत्वावरती. म्हणून गीतेने तो शब्द वापरला आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. हे अगदी त्याचं परवलीचं वाक्य असं समजलं पाहिजे. हा जो भाग आहे की कुठल्या तरी जागेवरती स्थिर बसणे, मग मी खाली बसणे, आसन घालून बसणे, खुर्चीवर बसणे, सोफ्यावर बसणे, कुठेही मला कम्फर्टेबल वाटेल आणि सरळ शांत बसता येईल. त्यानंतर पुढे त्या आसनाचं वर्णन केलेलं आहे. ते पण साधारण समजून घेण्यासारखं आहे, परंतु खूप त्याच्यामध्ये वेळ घालवण्यासारखं काही नाही. कुठल्याही आसनावरती जर आपण शरीराचं आसन योग्य घालून बसलो तर आपल्याला कुठल्याही आसनावरती बसता येतं. शरीराचं आसन मात्र योग्य घालता आलं पाहिजे. मी मांडी नीट घालता आली पाहिजे. जर आम्ही पाय खाली सोडून बसत असलो तर पायाला आधार घेतला पाहिजे, पाठीला आधार घेतला पाहिजे, सरळ बसलं पाहिजे, सपोर्टेड असलं पाहिजे. आसन जर का नीट नसेल तर ध्यान लागणार नाही, हे नक्की लक्षात ठेवायचं. पडल्या पडल्या ध्यान लागेल का? या सगळ्या प्रकारांना एक्सक्यूज नाही आहे. आम्हाला नीट बसता आलं पाहिजे. मी सांगितलं त्याप्रमाणे खुर्चीवर बसणे वगैरे हे काही ग्रंथांमध्ये आलेलं नाही आहे.
पण आत्ताची जी बदलती कंडिशन आहे एकंदरीत शरीरांची, सर्व प्रकारचे दिवसाभरातले व्यवहार, सर्व ह्याच्यामधनं योग्य वयामध्ये आसन विकसित करणे आणि केलं तरी देखील पुढे शरीराचं काय कंडिशन होत जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणून आम्ही थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे की खाली पाय सोडून बसता आलं पाहिजे, पाठीला सपोर्ट घ्यावा, शक्य असेल तर. आवश्यक नसेल तर नाही घेऊ, परंतु आवश्यक असेल तर जरूर घ्यावा. डोळे मिटणे हे सोयीस्कर आहे. अनेक ठिकाणी डोळे उघडे ठेवून ध्यान केलं जातं, असं महापुरुषांच्या जीवनातलं वर्णन आहे. पण ही जास्ती सोयीस्कर गोष्ट आहे की डोळे बंद करणे. नासिकाग्री दृष्टी ठेवणे म्हणजे थोडेसे डोळे किंचित उघडे ठेवून नासिकेच्या वरती. अजिबात आपण हे सगळे प्रयोग करायला नको. एक तर वेळ कमी आहे, आपण पहिल्यांदा करत नाही आहोत, त्याच्यानंतर थोडा वेळ आहे आणि ज्या थोड्या वेळामध्ये आम्ही असल्यास भानगडींच्या मध्ये घालवला तर तो सगळंच वाया जाईल. डोळे मिटणे, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे. हळूहळू शांत होत जातं. काही नाही केलं तरी शांत होतं, पण मंत्र जर का घेतलं तर लवकर शांत होतं. श्वास घेणे सोडणे याच्यावरती तो बसवला तर जास्ती लवकर शांत होतं. श्वास घेताना सो, सोडताना हम, असं सोहम मंत्र. तसंच इतरही कुठला मंत्र वापरू शकतो. पुढे पुढे मंत्राची आवश्यकता राहत नाही, पुढे पुढे ध्यानाचीच आवश्यकता राहत नाही, अशी कंडिशन ज्ञानीपुरुषांच्या बाबतीत असते. आपण असं समजू नये की आपण ज्ञानीपुरुष जन्मालाच आलेलो आहोत. तर या भानगडीत जरी का त्यांच्या चरित्रामध्ये काय वाटेल ते असलं तरी सुद्धा गीतेतला योग मार्ग जो आहे हा फॉलो करायचा. आणि लाज न बाळगता अगदी बेसिक पासून लक्ष ठेवून करायचं की आपण बरोबर घालतोय की नाही. अगदी ॲडव्हान्स्ड आहोत आपण असं आपण समजत असलो तरी की बरोबर ठेवलं पाहिजे. मस्तकात लक्ष केंद्रित करता करता आपल्याला समजून येतं की कुठं लक्ष केंद्रित आपाप होत आहे. आपण साधारण भ्रूमध्याच्या आतल्या बाजूला लक्ष केंद्रित करायचं आहे, सेंटर ऑफ परसेप्शन. समहाव गीतेच्या ध्यानयोगाच्या वैशिष्ट्यांच्या पैकी एक वैशिष्ट्य असं की कोणताही मंत्र सांगितलेलं नाही. तुम्ही ओम म्हणा असं सुद्धा सांगितलेलं नाही. पण हे ध्यान मंत्र आहेत. ओम, सोहम, श्रीराम, शिव, हे सगळे ध्यान मंत्र आहेत. शिवाय नमः, म्हणजे असं वेगळे वेगळे ध्यान मंत्र आहेत. वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्ती त्यांचे वेगवेगळे मंत्र त्यांच्या गुरूंनी सांगितलेले असले तर, पण छोटा असावा शक्यतो. मी श्रीराम जय राम जय जय राम असा मी जप करत असेन तर ध्यानासाठी श्रीराम एवढा मंत्र घ्यावा. उरलेला का म्हटला नाही असं राम विचारणार नाही. लक्ष केंद्रित करणे, अंतःकरणावर सात्विकता निर्माण होणे, एकाग्रता निर्माण होणे, या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग आहे. पण प्रत्येक गोष्टीचा उपयोग काय आहे आणि त्या गोष्टीच्या पुढची गोष्ट काय आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. शेवटी मंत्र जप करत राहणे हा आमचा उद्देशच नाही आहे. ध्यान हा उद्देश आहे. आणि ते ध्यान स्ववरतीच करायचं आहे. हे अगदी डोक्यामध्ये असं पक्क ठासून ठरलं पाहिजे की स्ववरतीच ध्यान करायचं. बाकी कुठल्याही देवतेवरती, कुठल्याही गोष्टीवरती, बाह्य अशा कुठल्याही काल्पनिक गोष्टीवरती ध्यान नाही करायचं. माझी आवडती देवता आहे, सुरुवातीलाच त्याचं स्मरण कर, नमस्कार कर, मनोभावे एखादं फुल वा मानस पूजा कर, वाटेल ते कर. परंतु ध्यान करत असताना सेल्फ हीच मुख्य गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मग बाकीचे देव रागवतील का? असे सारखे रागवत असले तर त्यांना देव तरी कशाला म्हणायचं.
हा मार्ग ईश्वर नियोजित अशा प्रकारचा योग मार्ग आहे, भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही अजून त्याला फाटे नाही फोडता कामा अजिबात. मस्तकात लक्ष ठेवायचं, मंत्राचा वापर करायचा, पण तो हेही लक्षात ठेवायचं की मंत्र इज नॉट अल्टिमेट थिंग. अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ हीच गोष्ट महत्त्वाची आहे. स्वची जाणीव असते आपल्याला. आता हा सूक्ष्म भाग सुरू झाला. स्वची जाणीव प्रत्येकाला आहे आणि त्या जाणीवेवरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे. मी असं जे स्फुरण आहे त्याच्यावरती. करून बघ ना. त्याच्यावरती करताना अनेक वृत्ती विचार सुरुवातीला येत राहतात, पण जर का तो परफेक्टली केलंस तर ते फार लवकर कमी होतात. लोक वर्षानुवर्ष तक्रार करतात की विचारच येत राहतात, फोकसच बरोबर नाही आहे, त्यामुळे विचार येत राहतात. त्याला काय करणार? फोकस सेल्फ आहे. आणि हे कुणीही गीतेने सांगितलं आत्मसंस्थ, पण त्याला त्यांनी इंग्लिशमध्ये सेल्फ असं म्हटलेलं नाही आहे. कसं म्हणणार? त्यावेळेला ते प्रचलितच नव्हती भाषा. मग आत्मसंस्थ मन कृत्वानं किंचित अपि चिंतयेत हे सूत्र धरून आम्हाला अगदी पहिल्यापासून बसण्यापासून आम्ही सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी करतो आहोत की फायनली मला तिथे बरोबर फोकस करता आलं पाहिजे. आणि जास्त ड्युरेशन त्याच्यावरती विदाउट थॉट असं करता आलं पाहिजे. स्टेट ऑफ कॉन्शियसनेस विदाउट थॉट ही ध्यानाची स्थिती आहे. मग त्याच्या पुढचा परिणाम असा आहे की ती जर लॉंगर ड्युरेशन राहिली तर कॉन्शियसनेस मर्जेस इनटू सेल्फ. यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. पण त्याच्यासाठी प्रयत्न काही करून उपयोग नाही आहे. इथपर्यंतच फक्त प्रयत्न आहे की बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. अगदी क्लॅरिटी असली पाहिजे आपण जे करतो आहोत त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. जेव्हा का आम्ही ही मध्यवर्ती गोष्ट बरोबर फोकस करतो त्यावेळेला आम्हाला जो विचारांचा उपद्रव होतो तो खूप कमी होतो. तो नीट समजून न घेतल्यामुळेच विचारांचा उपद्रव जास्ती होतो. आणि तसाच प्रयत्न न केल्यामुळे विचारांचा उपद्रव जास्ती होतो. रिपीटेडली तेच करायचं. हे जे रिपीटेडली करणं आहे त्या स्थितीवरती तत्र स्थितो यत्नोभ्यास, त्या स्थितीवरती येण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याला अभ्यास असं म्हणतात. असं योगसूत्रच आहे. तत्र स्थितो यत्नोभ्यास. त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. कुठली स्थिती? सेल्फ कॉन्शियसनेस. सेल्फवरती अटेन्शन फोकसिंग करत राहणे आणि दुसरं तिसरं काही थॉट नसणे. आपोआप होतं ते. एकदा का तुम्हाला कॉन्शियसनेस समजलं, कॅच करता आलं, चित्त आलं. आपण म्हणजे काय? चित्तच करतं, बुद्धी करते असं म्हणा तुम्ही, चित्त करतं असं म्हणा. एकाच अंतःकरणाचे वेगळे वेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. पण अटेन्शन फोकसिंग सहसा योग मार्गामध्ये चित्त असा शब्द वापरला जातो. समजून घ्यायचा भाग असेल त्यावेळेला बुद्धी असा वापरला जातो. म्हणून आस्पेक्ट्स एकाच अंतःकरणाचे वेगळे वेगळे आहेत. त्यातला हा भाग आहे की अटेन्शन फोकसिंग ऑन दी सेल्फ. ही गोष्ट करत असताना अंडरस्टँडिंगचा भाग आहेच आहे, तो बुद्धी करत असतं. म्हणून बुद्धी हा शब्द गीतेने टाळलेला नाही आहे, बुद्धिग्राह्यम असं म्हटलेलंच आहे. आणि चंचलत्व हा मनाचा स्वभाव कमी कमी होत बरोबर फोकस होणे अशी स्थिती येणे, याच्यासाठी म्हणून ती अंतःकरणच आत्मसंस्थ करणे, त्याला मन असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी आत्मसंस्थ मन करतो.
कसलंही चिंतन करू नकोस. किती वेळ मी करणार आहे असं गीतेने वेळ नाही दिलेला. तुला ते जमलं पाहिजे, बरोबर करता आलं पाहिजे, रिपीटेडली पुन्हा पुन्हा ते करता आलं पाहिजे. परफेक्टली येईपर्यंत ते करता आलं पाहिजे. हाच तर प्रयत्न आहे. एका ठिकाणी ना एक मोठी कन्सर्ट होती आणि पियानोची, आणि एक पियानिस्ट असतो तो म्हणजे चांगला वाजवत होता, परंतु म्हणजे असा एकदम खूप मॅच्युअर नव्हता, परंतु चांगला वाजवत होता. आणि तो वाजवत आहे आणि का त्याचं झाल्यानंतर त्याने सहज प्रेक्षकांच्याकडे म्हणजे श्रोत्यांच्याकडे बघितलं त्याने, तर त्याच्यावरती पहिल्या रांगेमध्ये दुसऱ्या रांगेमध्ये सगळे असे चांगले वादक असे बसलेले होते. आणि त्याच्यापैकी एक बाई त्याला असं म्हणाले की प्लीज डू इट अगेन. त्याला खूप आनंद झाला आणि मग त्यांनी ते पुन्हा वाजवलं. तर तिने परत झालं ते म्हणजे शेवटचा पार्ट पुन्हा वाजव म्हणून सांगितलं, तिने पुन्हा वाजवलं. मग ती बाई परत म्हणली की प्लीज डू इट अगेन. तर तिचा नवरा होता शेजारी, तर तो म्हणला की प्लीज डू इट अगेन टिल यू डू इट परफेक्टली. टिल यू डू इट राईट. म्हणजे जोपर्यंत तू नीट वाजवत नाही पुन्हा पुन्हा वाजव. हा जो भाग आहे अभ्यास, म्हणजे कन्सर्टमध्ये हा करायचा भाग नाही आहे, परंतु त्या ठिकाणचं प्रसंग सांगतोय मी की प्लीज डू इट अगेन. याचा अर्थ असा आहे की परफेक्शनला जायचं. हातात बसली पाहिजे ती गोष्ट, जमली पाहिजे, ठक्कन मला स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फमध्ये जाता आलं पाहिजे. हेच तर पुढे सांगणार आहेत. प्रत्येक वेळा तुम्ही ध्यानात कुठं बसणार आहात आणि किती वेळ बसणार आहात, ती ज्ञानमय अवस्था प्राप्त तरी कशी होणार, इतर वेळेला काय करणार आहात, तिची जाणीव जी तुम्हाला समजलेली आहे ती स्पष्ट झालेली आहे, ती जाणीव घेऊन व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही त्या जाणीवेशी चित्त संबंधित करू शकणार आहात का, हे पुढचे भाग झाले. पण ती पहिल्यांदा मला एका ठिकाणी बसून स्पष्ट करून तर घ्यायला लागेल. आणि त्यासाठी हा जो भाग आहे की तू एकाच ठिकाणी बस, शांतपणाने बस, अवधान केंद्रित कर आणि एका विशिष्ट ठिकाणी शरीराच्या भागात अवधान केंद्रित करणे, त्याच्यातनं हळूहळू आतमध्ये विचारधारणा आहे प्रक्रियेची, ती महत्त्वाची आहे. प्रक्रियेची विचारधारणा नसेल तर लोक म्हणतात आम्ही खूप वेळ ध्यान केलं, काय केलं ते मला कळलंच नाही. हे बरोबर नाही आहे. हे कळलं पाहिजे की काय होतं आहे, ते आपण कुठं आहोत ते कळलं पाहिजे. ॲनालिसिससारखं करायचं याच्यातला भाग नाही आहे. पण हा जर का मध्यवर्ती भाग म्हणून आत्मसाक्षात्काराचा मध्यवर्ती प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट म्हणून आपण त्याकडे बघणार असू आणि ही सर्वोच्च गोष्ट जर आहे तर मी ती परस्यू करायला पाहिजे प्रॉपरली. आणि ते करत असताना या गोष्टींच्या मध्ये जो बाह्य भाग आहे त्या बाह्य भागाला पण सांभाळायला लागेल. म्हणून भगवद्गीतेने आसनापासून सुरुवात केलेली आहे. 5व्याच अध्यायामध्ये स्पर्शन कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. हे श्वासाचं सांगितलं की श्वास उच्छ्वास समप्रमाणामध्ये ठेवणे. फार प्राणायाम ही मध्यवर्ती गोष्ट नाही आहे ध्यानासाठी. त्याच्या अगोदरच्या प्रिपरेटरी फेजमधली ती गोष्ट आहे. तुम्ही ध्यानातच प्राणायाम करत बसलात, ध्यान केव्हा करणार? ध्यान हा हळूहळू इंटेलेक्च्युअल प्रोसेस आणि नंतर प्रोसेस सगळं संपून कॉन्शियसनेसमध्ये जाणे अशा प्रकारचा मार्ग आहे कॉन्शियसनेस ऑफ सेल्फमध्ये. म्हणजे अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. त्यामुळे त्या सूक्ष्मतेमध्ये आम्ही कुठेतरी जाऊ का, हा त्याच्यातला मुख्य भाग आहे. तो जर का आम्ही केला नाही तर आम्ही अलीकडे कुठेतरी मग शेवटी मग कसंही कॉम्प्रोमाइज करणे,
मग काहीतरीच करत राहणे, कुठले तरी देवदेवताच आठवत राहणे, कुठले तरी महात्मे संत पुरुष आठवत राहणे, कुठेतरी मन पवित्र ठेवणे, हा उद्देश नाही आहे. आत्मसाक्षात्कार हाच उद्देश आहे. आणि त्याची ही प्रक्रिया आहे. म्हणून भगवंताच्या या 6व्या अध्यायाच्या वरचं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी करताना, गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. क्षीरसागराचं मंथन करता करता अमृत ज्या वेळेला बाहेर पडलं त्यावेळेला मंथन थांबवून टाकलं. तसा हा 6वा अध्याय आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी, तितकं महत्त्व त्या अध्यायाला आहे. सगळ्या अध्यायांच्या मध्ये जर का मध्यवर्ती प्रॅक्टिकल ॲस्पेक्टच्या दृष्टीने सगळेच अध्याय महत्त्वाचे आहेत, परंतु आत्मसाक्षात्कार या गोष्टीची प्रक्रिया ही 6व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. थोड्या प्रमाणामध्ये 8व्या अध्यायामध्ये सांगितलं की जो अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. पण त्याच्यामध्ये असं सविस्तर नाही आहे. 6व्या अध्याय जसं सविस्तर सांगितलेलं आहे तो त्यालाच डिव्होट केलेला आहे ध्यानयोगाला. म्हणून अभ्यास करायचा जर का असेल भगवद्गीतेचा तर त्याच्यामध्ये ध्यानयोगाचा अभ्यास चुकवता कामा नये. बहुतेक सगळ्या लोकांनी चुकवलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर ते ज्या वेळेला कुठं काही बोलत असतात त्यावेळेला त्याला साईड ट्रॅक करून बोलायचा प्रयत्न करत असतात, बोलत असतात. म्हणजे आता काय, त्याचा अनुभूतीचा भाग आम्ही जर का बाजूलाच ठेवला तर मग शेवटी केवळ मानण्याकडेच आपला भर जातो. ऐसा करके आप जानकारी को छोड़कर, अखंडानंद स्वामींनी असं म्हटलेलं आहे, ऐसा करने से आप जानकारी को छोड़कर मानकारी में फंस जाते हैं. मानीव असं सगळं होतं. परमात्म्याच्या बद्दलच्या भूमिका, आपला त्याचा संबंध, हे सगळं मानीव होतं. पण जाणीवेच्या माध्यमातून जर का केलं तर जानकारी, ज्ञानात्मक भूमिका प्राप्त होते. तुम्ही भक्ती सोडूच नका, तो काही प्रश्न नाहीच आहे. गीतेने शेवटपर्यंत भक्तियोग प्रतिपादन केलेलं आहे आणि योगसुद्धा भक्तियुक्त अंतकरणाने करावा असंच सांगितलं. कॉन्ट्रोवर्सी काही नाहीच आहे. लोकच निर्माण करतात. आपल्याला काय करायचं, लोक काय करतात ते आपण समजून घेतलं पाहिजे की मध्यवर्ती ट्रॅक हा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून 6वा अध्याय, त्यातला प्रत्येक श्लोक जो आहे तो श्लोक, आणि त्याच्यातनं शेवटी श्लोकांना महत्त्व आहेच आहे, पण शेवटी आम्हाला स्वतःमध्ये ते अनुभवणे, या दिशेने जायचं आहे हे जर का आम्ही विसरून गेलो आणि नक्की काय करायचं आहे हे जर का आम्ही विसरून गेलो तर आम्ही आपलं एक गतानुगतिक पद्धतीने पठण करणारे कित्येक लोक असतात, अतिशय उत्कृष्ट पठण करणारे लोक असतात, बक्षिसं मिळवतात, सगळं काही करतात. हे सगळं छान आहे, चांगलंच आहे, म्हणजे त्याच्या बाबतीत काही शंका नाही. पण ही मुख्य गोष्ट आहे की मी केव्हा तरी अनुभूती घेईन का या सर्व गोष्टीची. कारण काचेच्या कपाटांच्या मध्ये वगैरे सुंदर सुंदर गोष्टी ठेवलेल्या असतात. मला कुठली तरी गोष्ट पाहिजे आहे का मी फक्त विंडो शॉपिंग करणारे जन्मभर. तसं हे विंडो शॉपिंग होतं की आम्ही निरनिराळे विचार ऐकतो, कितीतरी तत्व, किती गहन तत्व ऐकतो वगैरे. विंडो शॉपिंग आहे. मला प्रत्यक्ष काही हातात पडत नाही आहे. मला हातात पडण्याच्यासाठी म्हणून ही गोष्ट आहे की इथपासून सुरुवात करायचं, सेल्फपासूनच सुरुवात करायची. सेल्फमध्येच विलीन व्हायचं आहे चित्त. म्हणून आपल्याकडे हातात काय आहे, एकच गोष्ट आहे, अवधान, चित्ताचं फोकस करणे. कुठं करायचं हे आम्ही वैचारिक दृष्टीने समजून घेतलं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली बघायला लागलो की मग आम्हाला तो पॉईंट सापडतो आतमध्ये स्वतःच्याच. सेल्फवरती फोकस करायचं म्हणजे कुठं तरी शरीराच्या कुठल्या तरी भागामध्ये करायला लागतं. तर सेंटर ऑफ परसेप्शन जे भ्रूमध्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे, इतरही ठिकाणी आहे असं लोक सांगतात. ज्या ज्या संप्रदायात जे सांगितलं असेल त्यानुसार त्यांनी ते करावं. परंतु भगवद्गीतेने सांगितलेलं ते हे आहे. त्यानुसार बसण्याच्यापासून ते तत्वस्थिती प्राप्त होईपर्यंत सगळा मार्ग 6व्या अध्यायात प्रगट केलेला आहे. म्हणून आपण हे रिपीटेडली हे श्लोक म्हणतो. याचं कारण हे आहे की कुठेतरी आम्हाला
पुश लागत असतो. जरी का आम्ही सगळं समजून घेतलं त्यावेळेला आम्हाला सगळं पटतं आणि ते सगळं वैचारिक दृष्टीने असतं. पण जेव्हा आम्ही एकटे बसतो आणि करायला सुरुवात करतो तेव्हा आम्हाला समजतं की असं असं करताना काय काय अडचणी येतात. त्याच्यावरती मात कशी करायची हेही यातून कळायला लागतं. आणि मग त्यानंतर एकदा का मी ते सरावलो त्या गोष्टीला की मग त्याच्यामधली खरी मजा सुरू होते. हरिओम.